नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज सकाळी इंडियन एक्सप्रेसमध्ये उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे। त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांना ते ग्रूम करणार आहेत, म्हणजे डेव्हलप करणार आहेत मुख्यमंत्री पदासाठी, आणि नंतर त्यांना ग्रूम केल्यानंतर मी नवी दिल्लीला जाईन, म्हणजे मी केंद्रीय मंत्रिमंडळात जाईन, अशा प्रकारचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं। उद्धव ठाकरे यांनी कोणतंही आश्वासन मागितलं नव्हतं। म्हणजे जे आदित्य ठाकरे कच्चा लिंबू आहेत, त्यांना काही कळत नाही, अशा प्रकारची टीका देवेंद्रजीच यांनी सुद्धा केली। आणि आज नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे म्हणाले की ज्याची कारकून बनण्याची लायकी नाही तो म्हणे मुख्यमंत्री बनणार। नितेश राणे हे मला वाटतं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्याच्या लायकीचे आहेत असं आपण समजूया, किंवा पंतप्रधानसुद्धा होण्याच्या लायकीचे आहेत असं आपण मानूया। त्यांची लायकी खूप मोठी आहे, कारण ते नारायण राणेंचे चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांच्या लायकीबद्दल काय बोलणार। पण आदित्य ठाकरे हे उच्च विद्या विभूषित आहेत, पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केल्याची नोंद ही अनेक ठिकाणी झाली आहेत। देशामधल्या काही संस्थांनी ती केली आहे, जागतिक संस्थांनीसुद्धा त्यांचं कौतुक केले। जागतिक परिषदांमध्ये, अगदी डावोसपासून अनेक परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। स्कॉटलंडमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता एका परिषदेमध्ये, जिथे त्याला पुरस्कार मिळाला होता। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 150+ टार्गेट त्यांनी ठेवलं होतं की तेवढे नगरसेवक आपल्या जिंकून आणायचे। आणि त्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा आदित्य ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली। मग ते BDD चाळींच्या पुनर्वसनाच्या बाबत असेल, मिठी नदीच्या संबंधीचे प्रश्न असतील त्याच्याबद्दल असतील, झोपडपट्टी पुनर्वसन असेल, आणि अनेक बाबतीमध्ये त्यांनी बैठका घेतल्या आणि कामाचं फॉलोअप घेतलं। मुंबईमधलं पर्यावरण सुरक्षित राहावं, मुंबईमधली वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी अनेक इनिशिएटिव्स त्यांनी घेतले, अनेक पॉलिसीज त्यांनी निश्चित केल्या। त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं जे काही काम होतं ते काम मी तटस्थपणे तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरे यांचा परफॉर्मन्स चांगला होता, आणि त्याबद्दल कोणी ऐरागैरेने टीका करण्याचं कारण नाही। आणखीन काम चांगलं होऊ शकतं असं आपण कोणीही म्हणू शकतो, कोणाबद्दलही म्हणू शकतो। पण आदित्य ठाकरे यांच्याबद्दल पूर्वग्रह न बाळगता जर हे म्हटलं, आपण त्यांचं काम बघितलं तर ते समाधानकारक नक्कीच आहे, आश्वासक सुद्धा नक्कीच आहे। युवा सेनेची त्यांनी केलेली बांधणी असेल, किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका असतील, किंवा विद्यापीठाच्या निवडणुकामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने दमदार कामगिरी केली। आता लक्षात घ्या की उद्धव ठाकरे आणि यांचा संघर्ष जेव्हा भाजपचा सुरू झाला, उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेल्यानंतर मग अचानकपणे आपलं सरकारच येत नाही आहे या जाणीवेमुळे अतिशय संतापला भाजप। देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले की मी मुख्यमंत्री पुन्हा येईन म्हटलं होतं आणि मी झालो नाही। आणि तेव्हापासून जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे यांच्यावरती जहरी टीका भाजपने करायला सुरुवात केली। आता एवढं सगळं झाल्यानंतर, एवढं रामायण झाल्यानंतर, इतकी कटुता आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे यांनी ठरवलं की शिवसेनेची यापुढची दिशा वेगळी असेल। या मुलाखतीमध्ये एक शेवटचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, डू यू फोर्सी अ पॉसिबिलिटी ऑफ गोईंग बॅक टू द BJP? तुम्ही BJPकडे परत जाणार का? उद्धव ठाकरे म्हणतात, मी कशासाठी जाऊ? आय हॅव बीन बिट्रेड मोर दॅन वन्स. माझा एकापेक्षा जास्त वेळा विश्वासघात झाला. टू मी द BJP's रिअल फेस हॅज बीन बेअर. भाजपचा खरा चेहरा माझ्यासमोर उघडा झालेला आहे. मला तुम्ही सांगा की भाजपने जर उद्धव ठाकरे यांच्याशी दगाबाजीचं एकूण कृत्य केलं नसतं तर उद्धव ठाकरेंनी स्वतःहून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याचं पाऊल का उचललं असतं? केंद्रामध्ये सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं. भाजप अत्यंत ताकदवान पक्ष होता. भाजपबरोबर अनेक वर्षांची युती होती, पण युती पहिल्यांदा तोडली कोणी? 2014 साली एकनाथ खडसे तेव्हा भाजपमध्ये होते, त्यांनी घोषणा केली की आता आमची युती नाही, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहोत. त्यावेळी शिवसेनेने युती तोडली नव्हती, भाजपने युती तोडली. बरं, त्यानंतर जर आपण बघितलं तर 14 ते 19
या 5 वर्षामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना फारशी महत्त्वाची खाती मिळाली नाहीत, फारसं महत्त्वाचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं नाही. शिवसेनेची एकूण उपेक्षा करण्यात आल्यामुळे या मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत असं वक्तव्य काही मंत्र्यांकडून झालं आणि मग पत्रकार त्यांची टिंगल करायला लागले. 5 वर्ष राजीनामे त्यांच्या खिशात होते. म्हणजे यावरून असं दिसून येतं, माझ्यासारखे लोक म्हणत होते तुम्ही बाहेर पडा ना, मग पण राजकीयदृष्ट्या विचार करून शिवसेनेने तेव्हा अशा प्रकारचं पाऊल उचललं होतं. पण त्यांचा अपमान होत होता भाजपकडनं, त्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती हे मात्र त्याच्यावरून स्पष्ट झालं. म्हणजे भाजपने त्यांच्याशी व्यवहार चांगला केला नाही हे स्पष्ट होतं. आता दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत काय म्हटलं ते बघा, की आदित्य ठाकरेंबद्दल मी तुम्हाला सांगितलं की आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार होते. आता भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांनी तातडीने मुलाखती देऊन काय सांगितलं चॅनल्सना, की आम्ही तेच म्हणत होतो की बघा की यांना आपल्या मुलालाच मुख्यमंत्री करायचं होतं. आता उद्धव ठाकरे म्हणाले नाहीत मला मुख्यमंत्री करायचं होतं, देवेंद्र फडणवीस म्हणाले तसं, आणि देवेंद्र फडणवीस स्वतःहून तसं म्हणाले. असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की यांना ग्रूम करतो. आणि आदित्यबद्दल देवेंद्रजींनी काही चांगले उद्गार पूर्वी काढल्याचं मला आठवतं, जेव्हा युती असताना, की आदित्य हा चांगला नेता होऊ शकेल अशा प्रकारचे उद्गार काढले होते ते. पण भाजपचे प्रवक्ते वेगळंच म्हणतात की यांची ॲम्बिशन बघा, घरातल्या घरातच त्यांना मुख्यमंत्रीपद ठेवायचं होतं. उद्धव ठाकरे असं कधीही म्हणाले नव्हते, हे लक्षात घ्या. हे किती खोटारडे लोक आहेत भाजपचे लोक, की उद्धव ठाकरे यांनी सांगितलं नाही की मला मुलाला मुख्यमंत्री करायचं म्हणून, असं अजिबात सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट, 2019मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी काय गोष्ट आली की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, आणि भाजपवाले म्हणतात की ते खोटं बोलत आहेत की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देऊ केलेलंच नव्हतं उद्धव ठाकरेंना. आणि उद्धव ठाकरे म्हणतात देऊ केलं होतं, मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. आणि शिवाय त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला होता की ज्याच्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांच्या समोर, समर्थकांसमोर, कार्यकर्त्यांसमोर उद्धव ठाकरे म्हणतायत की आश्वासन अशा प्रकारचं मिळाले म्हणून आपण त्यांच्याबरोबर जातो आहोत. हे आश्वासन मिळाल्याचं ते सांगतायत, आणि ते नसेल तर मी कसं जाईन त्यांच्यापुढे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतायत की आज मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप मला माझ्या कार्यकर्त्यांसमोर खोटं ठरवलं. आता लक्षात घ्या तुम्ही की देवेंद्र फडणवीसांनी ग्रूम करणार म्हटलं आदित्य ठाकरेंना. ते म्हटल्यानंतर लगेच म्हणजे पहिली 2.5 वर्ष कोणाला हा वाद नव्हता, 2.5 वर्ष हा वाद होता. आणि पहिल्या 2.5 वर्षामध्ये जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर त्याच्यानंतर जर त्यांनी ग्रूम करून कदाचित 2.5 वर्षांतर देवेंद्र दिल्लीला जाणार होते असं त्यांच्या मनात असेल. पण शिवसेनेने असं म्हटलं नव्हतं की उद्धव ठाकरेंनी की आदित्यला मुख्यमंत्री ताबडतोब करा, 1.5 वर्षानंतर करा, 2 वर्षानंतर करा. भाजपवाले असं खोटं सांगताय, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि जे भाजपवाले म्हणतात की घराणेशाही काँग्रेसमध्ये सगळी ठिकाणी घराणेशाही आहे, मग जर घराणेशाही आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा घराणेशाही आहे, तर मग देवेंद्रजींनी ती ऑफर का दिली आदित्यला मी ग्रूम करतो म्हणून? तुमचा घराणेशाहीला जर विरोध आहे, मोदी देशभर फिरतायत त्या गोष्टीवरून, तर मग तुम्ही हा प्रस्ताव दिलाच का? हे लक्षात घ्या. हे किती लबाड लोक आहेत. आणि आता साक्षात्कार होतात त्यांना. मी तुम्हाला दुसरं उदाहरण अजितदादा पवार आज शरद पवारांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे, कारण त्यांचं फाटलंय शरद पवारशी. त्याचप्रमाणे भाजप जेव्हा जोपर्यंत उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर होते तोपर्यंत त्यांच्याबद्दल काहीही बोलत नव्हते. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपला आवाज दिला तेव्हापासून त्यांना टार्गेट केलं जाते आणि त्यांना बदनाम करणं, त्यांच्यावरती आरोप करणं आणि भ्रष्टाचार, घराणेशाही अशा प्रकारचं त्याच्यावरती हे आरोप करणं. जर हे आरोप खरे असतील असं भाजपला वाटतं, तर मग युतीमध्ये असताना हे आरोप का केले नाहीत त्यांनी शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंवरती? दुसरी गोष्ट, आज एकनाथ शिंदे असं म्हणाले की हे खोटं बोलत आहेत आणि रेटून बोलतात उद्धव ठाकरे. म्हणजे 2.5 वर्षाचं ठरलंच नव्हतं. 2.5 वर्षाचं ठरलं नव्हतं असं एकनाथ शिंदेंना आज वाटत असेल, तर मग जेव्हा महाविकास आघाडीत सर्व पदं महत्त्वाची खाती सांभाळणारे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंच्या कृपेमुळे त्यांना खाती मिळाली,
ते तेव्हा का नाही बोलले तसं? तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या बाजूनीच बोलत होते. जेव्हा असा बाजूने बोलण्याचा प्रसंग यायचा तेव्हा एकनाथ शिंदे असं म्हणाल नाही की 2.5 वर्ष ठरलंच नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत, मी चाललो, मी या मंत्रिमंडळात सामीलच होत नाही, असं का नाही म्हणाले ते एकनाथ शिंदे तेव्हा? एक लक्षात घ्या, अजितदादा पवार हे शरद पवारांना बदनाम करणं आणि एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बदनाम करणं ही त्यांना महाशक्तीने म्हणजे भाजपने दिलेली सुपारी आहे. हे सगळ्या TV चॅनल्सवरून मी तुम्हाला सांगतो की मोदींच्या सभा दाखवणं, देवेंद्रजींच्या सभा दाखवणं, त्याच्यातनं सातत्याने आरोप करणं, जाहिरातींचा सपाटा वर्तमानपत्रातनं प्रसारमाध्यमातून करणं आणि लोकांच्या मनावरती बिंबवणं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे खोटारडे आहेत असं बिंबवायचं, खोटे आरोप करायचे त्यांच्यावर, चौकशांमार्फत दडपण आणायचं त्यांच्यावर. आणि जर मी तुम्हाला सांगतो उद्या उद्धव ठाकरे म्हणाले ठीक मी तुमच्याबरोबर युती करायला तयार, ते कधीच नाही करणार हे सांगतो तुम्हाला, कारण अत्यंत स्वाभिमानी माणूस आहे उद्धव ठाकरे आणि निर्भयसुद्धा आहे, निडर आहे अत्यंत. पण जर उद्या ते म्हणाले की मी येतो तुमच्याबरोबर तर सगळे आरोप माफ होतील त्यांचे. आणि उद्धव ठाकरे हे कसे सद्गुणांचे पुतळे आहेत हे सांगायला लागतील, हे सगळे पोपट प्रवक्ते, हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वाची विधानं केली. मी आदित्य ठाकरे हा विषय मी आता बाजूला करतो, कारण याच्यामध्ये काही अर्थच नाही आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा एक दुहेरी वर्तन लक्षात आले की देवेंद्र फडणवीस जर म्हणतात की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे बच्चा आहे किंवा आम्हाला घराणेशाही पसंत नाही, तर आदित्य ठाकरे यांना त्यांनी ग्रूम करण्याचं आश्वासन का दिलं हा खरा प्रश्न. आता दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंनी अशी महत्त्वाचं विधानं काय केली या मुलाखती, अत्यंत चांगली मुलाखती. नोटाबंदीमध्येच्या वेळी नोटाबंदी ज्याच्यामुळे सगळ्या देशाला मनस्ताप झाला, अनेकांचे बळी गेले, हजारो लाखो लोकांचे उद्योग गेले, रोजगार गेला, त्या नोटाबंदीच्या वेळी मोदी म्हणाले 100 दिवस द्या, पण उद्धव ठाकरे म्हणाले 2700 दिवस दिले ना लोकांनी, काय झालं, त्याचा काय फायदा झाला हे सांगा ना. अत्यंत नेमका प्रश्न त्यांनी विचारला. नंतर ते म्हणाले उद्धव ठाकरे की बडे उद्योगधंदे सगळे गुजरातमध्ये गेले, 3 सेमीकंडक्टर प्रकल्प आले, त्यातले 2 गुजरातला गेले. मग हे सगळे मोदी शहा गुजरातचं फक्त भलं बघतात. नंतर ते असं म्हणाले की मोफत धान्य देत आहेत मोदी, पण जॉबचं काय झालं, नोकऱ्या कुठे देत आहेत, रोजगार कुठे देत आहेत. नंतर ते म्हणाले की शेतकऱ्यांच्याबद्दल उदाहरण त्यांनी दिलं की शेतकऱ्यांना 6,000 रुपये दर वर्षात देतात, पण शेतकऱ्यांना 18% GST खतांवर लावून त्यांचं इतकं नुकसान झालं आहे की शेतकऱ्यांना आणखीन देणं लागतं सरकार. मी शेतकऱ्यांच्या एकीकडे द्यायचं 6,000 रुपये आणि त्यांच्याकडनं काढून मोठ्या प्रमाणात घ्यायचं, अतिशय कळीचा मुद्दा त्यांनी मांडला उद्धव ठाकरे. आणि ते म्हणाले की शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये जाऊ देत नाहीत, सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांना जाऊ देत नाहीत आणि त्यांना देशद्रोही आणि दहशतवादी भाजप संबोधते. मग ते म्हणाले की घर का चुल्हा ज्याला घरातली चूल पेटणं हे आमचं हिंदुत्व आहे, घर जलानेवाला हिंदुत्व नाही आमचं. मग ते म्हणाले की मुसलमानांबद्दल जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की बेहरामपाड्यामध्ये मी 1992-93च्या वेळी आम्ही हिंदूंचं रक्षण केलं, भाजपवाले घरात बिळात लपून बसले होते, हे आत्ता नाही म्हटले, पूर्वी म्हणाले होते, आणि आम्ही हिंदूंचं रक्षण केलं. पण बेहरामपाड्यात आज अशी स्थिती आहे की शिवसेनेचा एक नगरसेवक, म्हणजे आता पालिका जरी बरखास्त झाली तर एक नगरसेवक हा शिवसेनेचा मुसलमान आहे. शिवाय करोनामध्ये हिंदू मुस्लिम असा आम्ही फरक केला नाही, हे राजकारण आम्हाला मान्य नाही. नंतर ते म्हणाले मी भाजपला सोडलं आहे, उद्धव ठाकरे म्हणत आहेत, हिंदुत्वाला सोडले नाही आहे. आणि हिंदुत्व कसं आहे की रोजगार देणारं आहे आणि ते सहिष्णू आहे. हिंदू मुस्लिम करणारं आमचं हिंदुत्व नाही आहे. हे रोजी रोटीचा प्रश्न सोडवणारं हिंदुत्व हे भाजप आणि शिवसेनेच्या म्हणजे उभाठा सेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या हिंदुत्वात फरक आहे. मग ते म्हणाले, त्यांनी प्रश्न विचारला मुलाखतकारांनी की पाकिस्तानशी तुम्ही म्हणजे पाकिस्तानवर प्रश्न विचारला की त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार का. उद्धव ठाकरे म्हणाले मी त्यांच्याबरोबर केक खाणार नाही. केक कोणी खाल्ला, नवाज शरीफबरोबर मोदीजींनी खाल्ला. नंतर पाकबद्दल तुम्ही सतत बोलता, पाकला आव्हान देता, चीनला द्या ना तुम्ही आव्हान, चीनने आपली जमीन ताब्यात घेतली, असा रोखठोक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. नंतर ते असं म्हणाले की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 2014मध्ये नंतर म्हणजे त्याच्या अगोदरसुद्धा नितीन गडकरी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंच्या वेळी आमचे उत्तम संबंध होते.
थोडी जागांच्या वाटाघाटीच्या थोडी खिचाताणी व्हायची, पण व्यवस्थित आमच्या चांगल्या चर्चा व्हायच्या, एकमेकांवरती कुठलेही आरोप नाही, चांगले संबंध होते, व्यक्तिगत संबंध होते. हे सगळं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. याचा अर्थ त्यानंतर ते संबंध तसे राहिले नाहीत. ज्यावेळी मोदीजी निवडून आले, म्हणजे मोदीजी पंतप्रधानपदी आले देशाचं नेतृत्व करण्यासाठी 2014 साली, त्याच्या अगोदर 2012मध्ये बाळासाहेब गेले, पण त्याच्या अगोदर एकदा भेटायला ते बाळासाहेबांना आले होते. बाळासाहेबांनी त्यांना आशीर्वादही दिला. बाळासाहेबांनी गुजरात दंगलीच्या वेळी त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ नये, पक्षानेच कारवाई करू नये म्हणून बाळासाहेब मोदीजींमागे ठामपणे उभे राहिले होते. आणि त्याचे पांग मोदीजीने असे फेडले असंही उद्धव ठाकरे यांना सांगायचं आहे. नंतर ते म्हणाले की तुम्ही देश बघा आणि आम्ही राज्य बघू, असं बाळासाहेब म्हणायचे. आणि बाळासाहेब गेल्यानंतर मात्र अमित शहा अध्यक्ष झाले. आणि मग अमित शहा हे म्हणाले की सर्वे तुम्ही केलात का, तुम्हाला म्हणजे सर्वे केलात तर तुमची ताकद किती कळेल. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की सर्वेवरती आमचा काही विश्वास नाही, आम्ही काही का असेल आम्ही लढणारे लोक, असं ते म्हणाले. आम्ही मावळे लोक, आम्ही गुजराती व्यापारी नाही आहोत, आम्ही लढणारे लोक, असं ते म्हणाले. आणि मग बघा त्यानंतर उद्धटपणा आणि अहंकार भाजपकडे आला. म्हणजे अमित शहा जेव्हापासून आले तेव्हापासून, बाळासाहेब गेलेत आता नाही आहेत, आता शिवसेना कदाचित कमजोर झाली असेल, त्यांच्यावरती आपण अटॅक करू, त्यांच्यावर दबाव आणू, त्यांना मुठीत घेऊ आपण, असं स्वप्न भाजपवाले पाहायला लागले. आणि तशा प्रकारची वागणूक द्यायला लागली. यूज आणि थ्रो, वापरा आणि फेकून द्या, हे त्यांचं धोरण होतं. उद्धव ठाकरे म्हणाले की मी हे सहन करणार नाही. काही दिवस त्यांनी सहन केलं आणि मग ते म्हणाले की युतीमध्ये आम्ही सगळं, तुम्हाला आठवत असेल तेव्हा त्यानंतर मग उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांचं सगळं धोरण बदललं. राजस्थानचे एक नेते भाजपचे ओम माथुर यांना त्यांनी वाटाघाटींसाठी पाठवलं. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पूर्वीचा भाजप हा राहिले नाही, हा भाजप अत्यंत मुजोर बनलेला आहे, हा छोट्या पक्षांना संपवणारा अशा प्रकारचा भाजप राहिल्याने उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले की कुठेही बघा ना तुम्ही की घटक पक्षांचं काय एकूण NDA असं काही जाणवतं आहे का तुम्हाला. ते फक्त म्हणतात की अबकी बार 370 हे भाजपला आणि 405 अबकी बार मोदी सरकार. मोदी स्वतःच घोषणा देतात अबकी बार, मग लोकांनी मोदी सरकार म्हणायचं. म्हणजे हे फक्त मोदी की गॅरंटी. आज आपण श्वास घेतोय तर मोदींमुळे, आपल्याला जेवायला मिळते ते मोदींमुळे, आपल्याला कपडे मिळतात ते मोदींमुळे, आपल्याला पाणी मिळते ते मोदींमुळे, वीज मिळते ते मोदींमुळे. असं चालू आहे. हे काय चाललंय काय. अशा प्रकारची एकाधिकारशाही लादली जाते. आणि यामुळे काय होते बघा, मी लेटेस्ट उदाहरण सांगतो. अण्णा द्रमुकशी युती होती भाजपची, पण ती गेल्या सप्टेंबरात तुटली. कारण भाजप अण्णा द्रमुकला दाबू बघतोय. अण्णा द्रमुक हा एक तिकडचा एक पक्ष आहे की जो अनेक वर्ष भाजपवर युतीमध्ये होता, आघाडीत होता, पण त्यांना लक्षात आलं की हा एक पक्ष संपवणार आहे आपला. अकाली दलालाही त्यांनी संपवलं. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे 2 तुकडे केले त्यांनी. JDU जो आहे, म्हणजे JDU त्यांच्याशी वाटाघाटी करून त्यालाही अत्यंत देवेगौडा त्यांनाही लाचार करून सोडले त्यांनी. नितीश कुमार यांचा पक्षही त्यांनी संपवला. हे सगळे प्रादेशिक पक्ष हे संपवत आहेत, हे आपण लक्षात घ्या. आता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे भूमिका घेतली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अशा या पक्षाबरोबर, भाजप हा दादागिरी करणारा पक्ष आहे, त्याच्याबरोबर आमची आघाडी, आमची युती आता काही होऊ शकणार नाही. JDS पक्ष मी तुम्हाला म्हटलं, JDS पक्ष म्हणजे जनता दल सेक्युलर जो देवेगौडांचा आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा, दोन्ही पक्ष आता त्यांच्याबरोबर आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. पण प्रश्न असा आहे की भाजपचं दादागिरीचं वर्तन, भाजपचं ब्लॅकमेलिंगचं, दहशतीचं वर्तन, एकूण धोरण हे उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना मान्य नाही. शरद पवारांनी सुद्धा आज सांगितलं की अजितदादा काहीही म्हणत, आम्ही कधीही भाजपबरोबर जाणार नव्हतो आणि नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाजपच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखत दिली आहे. ही मुलाखत आली आहे आज. बघा तुम्ही शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचं कव्हरेज किती दिसतं मीडियामध्ये. सगळं कव्हरेज मोदींचं, फडणवीसांचं, आशिष शेलार असते सगळ्यांचं. आणि यांना जागा किती मिळते. हे जे काही आंदोलनं करतात, कार्यक्रम करतात शिवसेना उद्धव ठाकरेंची, त्याला जागा किती मिळते. आज तुम्ही मोदींच्या सभेमधलं, आज जी सभा झाली त्यांची, त्या सभेमध्ये एकनाथ शिंदेचं जे भाषण झालं तो म्हणजे लाचारीचा कळस होता.
त्यांचा स्वतःचा पक्ष आहे का? ते भाजपचाच एखादा कार्यकर्ता बोलावा त्याप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोदी 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 चालू होतं त्यांचं. म्हणजे हे गोदीत बसलेत मोदींच्या. हे असले नेते, हे असले मुख्यमंत्री आपले. लाज वाटते आपल्याला अशा नेत्यांची. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं बिंग फोडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काहीही वेगळं वक्तव्य केलं नाही. त्यांनी खरं आहे ते सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीसच आदित्य ठाकरे यांना ग्रूम करणार होते. याचा अर्थ आदित्य ठाकरेंमध्ये काही गुण आहेत असं त्यांना वाटलं असेल, म्हणूनच ते ग्रूम करणार होते ना. मग आश्वासन का दिलं? आणि आश्वासन असं देऊन प्रत्यक्ष व्यवहार शिवसेनेशी ते कसा करत होते हे जेव्हा समजलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा. आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता. अगदी शिवसेना जेव्हा ते अभेद्य एकसंध होती, त्या शिवसेनेच्या बहुसंख्य लोकांचं मत असं होतं की उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं आणि म्हणून उद्धव ठाकरे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण तरीसुद्धा झाली. हे लक्षात घ्या. तेव्हा खोटा जो प्रचार भाजप करते त्याला बळी पडण्याचं कारण नाही. एकनाथ शिंदे अजितदादा पवारांच्या खोट्या प्रचाराला बळी पडण्याचं कारण नाही. एवढंच सांगतो आणि थांबण्यापूर्वी आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल माझं यूट्यूब चॅनल बघा, बेल आयकॉनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.